चांदोरीत बिबट्याची दहशत, शेळीचा फडशा, नागरिकावर हल्ला, उपसरपंच जखमी। साकोली तालुक्यातील चांदोरी गावात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एका रात्रीत बिबट्याने 2 ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला। तसेच बिबट्याला पाहण्यासाठी गेलेल्या चांदोरीचे उपसरपंच जितेंद्र रहाटे, मंगेश सोडे यांच्यावरही हल्ला झाल्याने ते जखमी झाले। या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने प्रथम गुलाब हातझाडे यांच्या घरातील 4 महिन्यांच्या शेळीच्या बछड्यावर हल्ला करून त्याला ठार केले। त्यानंतर तो रमेश हातझाडे यांच्या घरी शिरला आणि तेथील एका शेळीवर हल्ला करून तिलाही ठार केले। यानंतर बिबट्या मोरेश्वर हातझाडे यांच्या घरातील संडासमध्ये सकाळी सुमारे 5 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत लपून बसला होता। ही माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जवळपास 2 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाने बिबट्याचे सुरक्षित रेस्क्यू करून त्याला ताब्यात घेतले। घटनेची माहिती मिळताच चांदोरीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती। वन विभागाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले। या घटनेनंतर चांदोरी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।